मल्लिका मल्लिका अगं त्या धारवाडच्या मंडळींना 4 दिवस आधीच बोलवायचं बरं का लग्नाला. नाही म्हणजे साखरपुड्याला आले नव्हते ना ते, आणि मी समरसाही साखरपुडा उरकून घेतला ना. नाराज झाले जरा अजब. बोलवा ना आई. 3 हॉटेल्स एक्स्ट्रा बुक करावे लागतील. माणसं वाढतायत, कळतंय का? अगं मग करूया की. तसंही सगळेजण समरच्या लग्नाची वाट बघत होते. हे काय झालं? फोटोशूट पण होणार आहे. अरे अगं अदिरा, सांभाळ जरा. आय गेस आता बँडेज बदलावं लागेल. तरी सुद्धा आता जन्मभर ही खून राहणार आहे. लोक बघणार, प्रश्न विचारणार. विचारू देत. विचारू दे. कसं काय? संशय नाही करणार ते ना. संशय काय, मीच जाऊन सगळ्यांना सांग. आय डोंट केअर आणि मला काही फरक पडत नाही. मला त्याची लाजही वाटत नाही, कारण मुळात मी काही चूकच केलेली नाहीये. यु नो व्हॉट, ही जी खूण आहे ना, ती खूण म्हणजे मी माझ्या रिलेशनशिपसाठी, माझ्या प्रेमासाठी आणि माझ्या एक्झिस्टन्ससाठी घेतलेला स्टँड आहे. ओके, अँड वेल, आय एम प्राऊड ऑफ इट. व्हॉट? प्राऊड ऑफ इट? ह्याच्यात कसला आलाय प्राईड? एनिवेज तुझ्याशी बोलण्यातच अर्थ नाही. अंशुमन, कॉल द डॉक्टर. नको नको नको, तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीही करू नका. डोंट बॉदर, मी बोलवेन. ओके? बघितलं ना, हे असं चाललंय हिचं सगळं. हे तुम्हीच विचार करा. उद्याही त्यांच्या घरात जाणार आहे. तुम्हीच म्हणता ना, ती साधी माणसं आहेत. आता साध्या माणसांच्या घरच्या सुना अशा वागतात का? उद्या त्यांच्या घरची मुलगी आपल्या घरी येणार आहे. विचार करा आई जरा, की उद्या हिनी जर का तिथे काही केलं, काही खुट्ट झालं, तर त्याचे परिणाम सगळे इथे दिसणार. आई तुम्हाला कळतंय का? आई ती मुलगी स्वानंदी, ती आपल्या घरी येणार आहे. आपण आपल्या मुलीसाठी दुसऱ्याच्या मुलीचा का बळी देतोय? जरा विचार करा ना आई.